नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो बाळांची काळजी घेताना खूप कॉमन आहे, पण तितकाच महत्त्वाचा सुद्धा आहे. तो विषय म्हणजे डायपर रॅश. चला तर मग याबद्दल सगळं काही सोप्या भाषेत समजून घेऊया. सुरुवातच करूया एका मोठ्या आकड्याने. 50%. हो, जवळपास 50% बाळांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी डायपर रॅश होतोच. त्यामुळे जर असं झालं तर घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये. ही एक खूप सामान्य गोष्ट आहे. पण मग खरा प्रश्न येतो की हा जो रॅश दिसतोय तो नेमका आहे तरी काय आणि त्यावर करायचं काय. चला, याच प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत. ओके, चला तर मग आपल्या डिटेक्टिव्ह मोडमध्ये शिरूया आणि सर्वात आधी त्या मुख्य संशयिताला भेटूया, म्हणजे जो रॅश सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतो. तर याचं नाव आहे इरिटेंट डोमेटायटिस. नावावरूनच कळतंय की त्वचेला काहीतरी इरिटेट करतंय किंवा त्रास देतंय. आणि खरं तर बहुतेक डायपर रॅशचं कारण इतकंच सोपं असतं: लघवी आणि शौचामुळे त्वचेला होणारी जळजळ. हा रॅश ओळखायचा कसा? तर त्वचेवर गुलाबी किंवा लालसर चट्टे दिसतात. पण इथे खूप महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. जांघेच्या ज्या घड्या असतात ना, तिथे हा रॅश सहसा पोचत नाही. ती जागा एकदम नॉर्मल दिसते. हा एक मोठा क्लू आहे. चला, आपला डिटेक्टिव्ह काम पुढे नेऊया. कधीकधी सामान्य रॅशसारखे दिसणारे काही बहरूपिये सुद्धा असतात. त्यांना ओळखणं खूप गरजेचं आहे. चला, ह्या दोघांमधला फरक बघूया. जो सामान्य इरिटंट रॅश आहे तो त्वचेच्या घड्यांमध्ये जात नाही, पण यीस्ट रॅश तो तर नेमका घड्यांमध्येच जास्त वाढतो. त्याचा रंग पण बघा, जास्त चमकदार आणि गडद लाल असतो. आणि हो, त्याच्या आजूबाजूला छोटे छोटे पुरळसुद्धा दिसू शकतात. आणि इथे अजून एक महत्वाचा क्लू: जर बाळाला नुकतेच अँटीबायोटिक्स दिले असतील तर यीस्ट इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे हा संदर्भ लक्षात ठेवला ना तर यीस्ट रॅश ओळखणं सोपं जातं. आता बघूया बॅक्टेरियल रॅशला कसं ओळखायचं. यात आणि सामान्य रॅशमध्ये मोठा फरक आहे. बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये अनेकदा पिवळसर खपल्या धरतात किंवा त्वचेतून पाणी येतं. स्टॅफ इन्फेक्शन असेल तर पू भरलेले फोड दिसतात. आणि जर स्ट्रेप इन्फेक्शन असेल तर गुदद्वाराच्या आजूबाजूची त्वचा अगदी गडद लाल होते. हे फरक ओळखणं खूप महत्वाचं आहे. रॅश तर आपण ओळखला, पण आता त्यावर करायचं काय? चला, एका अशा सोप्या आणि प्रभावी प्लॅनबद्दल बोलूया जो बहुतेक सामान्य रॅशवर अगदी मस्त काम करतो. ही 4 पावलं अगदी सोपी आहेत आणि खूप परिणामकारक आहेत. पहिलं, डायपर वारंवार बदला. दुसरं, स्वच्छता करताना खूप हळुवारपणे करा, शक्यतो फक्त पाण्याने. तिसरं, त्वचा पूर्णपणे कोरडी होऊ द्या, हवेवर सुकू द्या. आणि चौथं, संरक्षक क्रीमचा एक चांगला थर लावा. आणि क्रीम कशी लावायची? तर कंजूसी अजिबात करायची नाही. हे उदाहरण बघा. जसं आपण केकवर आयसिंगचा जाड थर लावतो ना, अगदी तसंच लावायचं. हे क्रीम त्वचेसाठी एका ढालीसारखं काम करतं. आता कोणतं क्रीम वापरायचं हा प्रश्न येतो. तर पॅकेटवर बघा, झिंक ऑक्साईड किंवा पेट्रोलॅटम हे घटक असलेली पेस्ट निवडा. हे घटक त्वचेला उत्तम संरक्षण देतात. ओके, आता एका खूप खूप महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया. घरगुती उपाय कधी करायचे आणि डॉक्टरांकडे कधी जायचं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ही गोष्ट अगदी लक्षात ठेवा. डॉक्टरांना विचारल्याशिवाय दुकानातून आणलेलं कोणतंही अँटीबायोटिक मलम डायपर रॅशसाठी वापरू नका. कधीकधी त्यातल्या घटकांमुळे त्रास कमी होण्याऐवजी वाढू शकतो. तर डॉक्टरांना कधी फोन करायचा? जर घरगुती उपाय करूनही 2-3 दिवसात रॅश वाढत असेल, त्वचेवर पिंपल्स, फोड, पू किंवा त्वचा सोललेली दिसत असेल, रॅशसोबत बाळाला तापही असेल, रॅश खूप दुखरा वाटत असेल किंवा बाळ अँटीबायोटिक्स घेत असताना अचानक गडद लाल रॅश आला असेल, यापैकी काहीही दिसल्यास अजिबात वेळ घालवू नका. लगेच डॉक्टरांना संपर्क साधा. आणि डॉक्टरांकडे जाणं का गरजेचं आहे? कारण ईस्ट किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनसारख्या रॅशेसना विशिष्ट औषधांची गरज असते, जे फक्त डॉक्टरच योग्य प्रकारे देऊ शकतात. तर मग या सगळ्यातून आपण काय शिकलो? निरोगी त्वचेचं रहस्य कोणत्या महागड्या क्रीममध्ये नाहीये. ते आहे एका साध्या, सोप्या आणि नियमित सवयीमध्ये. त्वचा स्वच्छ ठेवा, कोरडी ठेवा आणि सुरक्षित ठेवा. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या की बस. तर मग तुमची सगळी तयारी आहे ना?